नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट झाले, पण अडीकडील काही घटना बघता दोघांमध्ये दुरावा कमी होत असल्याचं चित्र आहे। आणि अखेर ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील कालची भेट तर सोडून द्या, एक घटना अशी घडली आहे ज्यामधून दोन्ही राष्ट्रवादीची छुपी युती झाली आहे का असा प्रश्न पडतोय आणि काही प्रमाणात ते सिद्धही होतंय। बघा शेवटपर्यंत बघा आणि मग सांगा की कुणी शेण खाल्लंय ते। एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धव सेना आणि शिंदे सेना यांच्यात ताणतणाव आजही कायम आहे। हे दोन्हीही नेते एकमेकांकडे पाहणं देखील टाळतात। अधिवेशनादरम्यान जेव्हा ठाकरे आणि शिंदे आमने सामने आले तेव्हा काय चित्र होतं तुम्ही मराठी मंडळीवर या आपल्याच चॅनलवर बघितलं असेल। तर दुसरीकडे मात्र शरद पवार आणि अजित पवार हे ठाकरे शिंदे यांच्याप्रमाणे एकमेकांवर सडकून टीका करताना मात्र दिसत नाहीत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील यांची भेट झाली, त्यात ऊस शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी चर्चा झाली। तिथे अन्य काहीही चर्चा झाली नाही। इतरही जण उपस्थित होते। या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही। या भेटीचे चुकीचे अर्थ काढू नका असं अजितदादांनी सांगितलंय। आता आपले राजकारणी बंद दाराआड शेती संबंधी कधीपासून चर्चा करायला लागले मला काही माहिती नाही। तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा। अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली, त्या निमित्तानं दोघे जवळ येत असल्याचं चित्र त्यातून स्पष्ट झाले संकेत। अजून एक मोठी घडामोड घडली आहे ज्यामुळे तुम्हाला धक्का बसणार आहे बरं का। बघा, विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात दोन पक्षांचे बडे नेते मंत्री एकमेकांसोबत बरेचदा जेवण करतात, हास्य विनोद सुरू असतात। छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यात छान संवाद असल्याचं स्पष्ट दिसलं। उद्धव सेनेचे आमदार शिंदे सेनेच्या मंत्र्यांकडे मात्र जाताना दिसत नाहीत। इकडे अजित पवारांच्या मंत्र्यांकडे शरद पवारांचे आमदार अगदी सहज जाऊन कामे करून आणतात। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये शिंदे सेना आणि उद्धव सेनेचे आमदार एकमेकांवर अनेकदा धावून जातात, पण अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांमध्ये तसं कधीही घडत नाही। माध्यमांशी बोलताना सेनेच्या नेत्यांमध्ये जी कटुता दिसते ती राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दिसत नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन गट कधीही एकत्र येऊ शकतात असं जाणवत राहतं। आणि त्यातच आता एक मोठी घडामोड समोर आली आहे, ती सांगतो। दोन पवार वेगवेगळे झाल्यानंतर राज्यसभा सदस्य नियम 1985च्या उपनियम 6(2) अंतर्गत म्हणजेच पक्षांतराच्या आधारे अपात्रता या नियमांतर्गत प्रफुल्ल पटेल यांनी 20 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्य वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांना अपात्र ठरवण्याची याचिका दाखल केली होती। 21 नोव्हेंबर रोजी वंदना चव्हाण यांनीही प्रफुल्ल पटेल यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली। मात्र या याचिकांच्या संबंधात पुढे कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती करणाऱ्या याचिका आपल्याला शरद पवार यांच्याकडून आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून 3 फेब्रुवारी 2025 रोजी प्राप्त झाल्या आणि या दोन्ही याचिका विचारात घेऊन हे प्रकरण कोणतीही कारवाई न करता निकाली काढण्यात आलं असल्याचं सभापती धनखड यांनी सभागृहात सांगितलंय। म्हणजे 2 फेब्रुवारीलाच राष्ट्रवादीच्या दोन गटांची युती झाली असं म्हणायला हरकत। म्हणजे ही छुपी युतीच झाली आहे ना शरद पवार गट आणि अजित पवार गटाची दिल्लीमध्ये। इकडे राज्यात एकमेकांवर टीका करायची आणि तिकडं कुणाला अपात्र करू नका असं सांगायचं, म्हणजे याला काय म्हणायचं आता हे का केलं गेलं, काय ठरलं दोन्ही गटामध्ये हे दोन्ही गटांनी स्पष्ट करावं। त्यावर आपण काय बोलणार? आपण आहोतच सतरंजा उचलायला आणि झेंडे लावायला। आता मला प्रश्न पडलाय की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? तुम्हीच सांगा कमेंट करून। राजकारणात चाललंय काय? पुन्हा भेटू मराठी मंडळीवर अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।